देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार, पंतप्रधान मोदींचं जनतेला मोठं आव्हान. नमस्कार मित्रांनो, देशाभरात सध्या एकच चर्चा रंगलेली आहे. देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज, काही न्यूज, पोस्ट आणि वाढत्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जण पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती येणार का, असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत आवाहन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या चर्चेला आणखी वेग आला आहे. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून जगभरात आर्थिक अस्थिरता वाढताना दिसत आहे. या देशांमध्ये इंधन संकट निर्माण झालं आहे, तर काही ठिकाणी महागाईने विक्रमी पातळी गाठली आहे. भारतावरही या जागतिक परिस्थितीचा परिणाम होत असल्याचं आर्थिक तज्ज्ञ सांगत आहेत. पेट्रोल डिझेलचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, परकीय चलनावर साठ्यावर येणारा ताण आणि वाढती आयात यामुळे केंद्र सरकार चिंतेत असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना ऊर्जा बचत, आर्थिक बचत, शिस्त पाळण्याचे आवाहन केल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा, शक्य तितका सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि देशात अर्थव्यवस्थेला हातभार लावा, असा संदेश दिला जात आहे. सर्वात पहिलं आव्हान म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. मित्रांनो, भारत हा मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करणारा देश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. जर नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी केला, कार पुलिंग केलं किंवा मेट्रो, बस, रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा निर्णय केला, तर मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं आव्हान म्हणजे खाजगी वाहनांचा वापर कमी करा. मोठ्या शहरांमध्ये रोज होणारी वाहतूक कोंडी आणि लाखो वाहनांमुळे इंधनाचा प्रचंड वापर होतो. त्यामुळे सरकार आता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत असल्यानं दिसून येत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि चार्जिंग स्टेशनसाठी सरकार अनेक योजना आणत आहे. तिसरं मोठं आव्हान म्हणजे पुढील काळ सोने खरेदी टाळा. भारतात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. पण सोने आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च करावे लागतात. त्यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो. जर नागरिकांनी काही काळासाठी सोन्याची खरेदी कमी केली, तर देशाच्या आर्थिक परिस्थितीला मदत होऊ शकते, असं तज्ज्ञ सांगतात. चौथं आव्हान म्हणजे प्रवास कमी करा. सुट्ट्यांसाठी किंवा इतर कारणांसाठी विदेशात जाणाऱ्यांसाठी संख्या मोठी आहे. पण असा प्रवासामध्ये परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होतं. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय विदेशी दौरे टाळावेत, असं सांगितलं जात आहे. पाचवं म्हणजे वर्क फ्रॉम होम पुन्हा वाढू शकतं. काही कंपन्यांना पुन्हा घरून काम करण्यास सांगितलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे. यामुळे शहरांमधील वाहतूक कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि कार्यालयीन खर्च वाढेल. मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या देशात पुन्हा लॉकडाऊन या नावाखाली अनेक पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही जण तर किराणा साठवण्यासाठीही सल्ला देत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत लॉकडाऊन घोषणा करण्याची माहिती आलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. लक्ष ठेवा, कोरोनाच्या काळामध्ये आपण लॉकडाऊनचा मोठा परिणाम अनुभवला आहे. उद्योग बंद झाले आहेत, लाखोंच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले आहेत. जर भविष्यात कोणताही मोठा निर्णय घेतला गेला तर सरकार अधिकृतपणे माहिती देईल. त्यामुळे सोशल मीडियावरील अप्रमाणित मेसेज पुन्हा पाठवू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.